डहाणू नगर परिषद हद्दीतील मसोली येथील संत रोहिदास नगर परिसरात नुकताच तयार करण्यात आलेला सिमेंट कॉन्क्रीट रस्ता विकासाचे प्रतीक ठरण्याऐवजी नागरिकांच्या जीवावर बेतणारा ठरलाय. रस्त्यालगत असलेल्या मोठ्या आणि खोल गटारी झाकणांशिवाय उघड्याच ठेवण्यात आल्यामुळे परिसरात अपघात, रोगराई आणि संभाव्य जीवितहानीचे गंभीर सावट निर्माण झालंय. नगर परिषद प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराविरोधात नागरिकांमध्ये तीव्र संताप उसळलाय. काही महिन्यांपूर्वी पूर्ण करण्यात आलेल्या या सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याचं काम पाहता प्रथमदर्शनी विकास झाल्याचं चित्र दिसत असलं तरीही प्रत्यक्षात नियोजनाचा अभाव आणि ठेकेदारांच्या हलगर्जीपणामुळे हा रस्ता मृत्यूचा सापळा ठरतोय. रस्त्यालगत असलेल्या गटारींना झाकण न बसवता त्या उघड्याच ठेवल्यानं दुचाकीस्वार, चारचाकी वाहन चालक तसेच पादचाऱ्यांसाठी मोठा धोका निर्माण झालाय. विशेषतः रस्त्यावरील वळणाच्या ठिकाणी असलेल्या मोठ्या गटारी वाहन चालकांसाठी अत्यंत धोकादायक ठरत आहे. समोरून अचानक वाहन आल्यास दुचाकी अथवा चारचाकी वाहनांचा तोल जाऊन थेट गटारीत पडण्याची भीती नागरिक व्यक्त करताय. रात्रीच्या वेळी किंवा कमी प्रकाशात हा धोका अधिक वाढतोय. सध्या गटारी उघड्या असल्यानं दिसत असल्या तरीही पावसाळ्यात त्या पाण्यानं भरल्यास पूर्णपणे अदृश्य होतील. अशावेळी अपघातांची संख्या वाढण्याची दाट शक्यता असून त्याचा सर्वाधिक फटका लहान मुले, शाळकरी विद्यार्थी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना बसणार आहे. उघड्या गटारींमुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून डासांचं प्रमाण वाढत आहे. परिणामी मलेरिया, डेंग्यू यांसारख्या आजारांचा धोका वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र नगर परिषद प्रशासनाने याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केलाय. रस्ता तयार करताना गटारींवर झाकण बसवणं हा कामाचा अविभाज्य भाग आहे. मात्र ठेकेदारानं केवळ रस्त्याचं काम करून जबाबदारी झटकली तर नगर परिषदेने कामाची योग्य तपासणी केली नाहीये. हा निष्काळजीपणा थेट नागरिकांच्या जीवावर उठलेला असल्याचं मत नागरिकांकडून व्यक्त होत आहे. उघड्या गटारींवर तातडीने मजबूत झाकणं बसवावीत, अन्यथा भविष्यामध्ये एखादी दुर्घटना घडल्यास त्यास संपूर्णपणे डहाणू नगर परिषद प्रशासन जबाबदार राहील असा स्पष्ट इशारा नागरिकांनी दिला आहे. नगर परिषद प्रशासन या गंभीर प्रश्नाकडे गांभीर्यानं पाहून तात्काळ कारवाई करणार का, की एखाद्या अपघातानंतर जाग येणार असा सवाल संत रोहिदास नगरातील नागरिकांनी उपस्थित केलाय. कल्पेश दळवी, विकास समाचार न्यूज, डहाणू.